तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। सौ संगीता चिक्कमठ यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी। नितीन कुमार कदम कर्णबधीर विद्यालयात दिले शैक्षणिक साहित्य। सौ चिक्कमठ यांचे कार्य कौतुकास्पद। शाळा म्हणजे समाजाने समाजाच्या विकासासाठी स्थापन केलेले संस्कार केंद्र आहे। या संस्कार केंद्राचा केंद्रबिंदू विद्यार्थी हा समाजाचा महत्त्वपूर्ण घटक आहे आणि या घटकावर उत्तम पद्धतीने संस्कार करण्याचे कार्य शिक्षक करत असतात। यामुळेच उत्तम पद्धतीचे नागरिक निर्माण होत असून देशाला चांगल्या पद्धतीचे नागरिक निर्माण करण्याचे कार्य नितीन कुमार कदम कर्णबधीर विद्यालय निपाणी येथील शिक्षकांच्या हातून घडत आहे, असं मत पत्रकार संजय कांबळे यांनी व्यक्त केलं। ते निपाणी येथे नितीन कुमार कदम कर्णबधीर विद्यालय निपाणी येथे सौ संगीता शिवानंद चिक्कमठ यांनी कर्णबधीर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केलं। या प्रसंगी ते बोलत होते। प्रारंभी नितीन पाणारी यांनी स्वागत केलं। पुढे बोलताना संजय कांबळे म्हणाले की प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा देणेकरी असतो। प्रत्येक व्यक्तीने आपले जीवन व्यतीत करत असताना सामाजिक भान ठेवणं गरजेचं असून आपल्या हातून देण्याची मनोवृत्ती ठेवणं अपेक्षित असून सौ संगीता चिक्कमठ यांनी जी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचं सांगितलं। या प्रसंगी सौ संगीता चिक्कमठ म्हणाल्या, ज्या समाजात आपण माणूस म्हणून जन्माला येतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण अशा प्रकारचे उपक्रम राबवत आहोत। यापुढेही अशाच प्रकारचे समाज उपयोगी उपक्रम राबवण्यासाठी सर्वांनी पुढे येणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। सौ चिक्कमठ यांच्या हस्ते उपस्थित कर्णबधीर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका पंकजा कदम, दीपाली माने, नितीन पाणारी, सौ ज्योती मेडकुदले, श्रीकांत पाटील, मनीषा चेंडके यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, कर्णबधीर विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते। चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।